नमस्ते, प्रगतीज किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत झटपट तयार होणारे मेथीचे पराठे. इथे मी मेथी घेतलेली आहे, मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी 3 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मी 3/4 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण याच्यात थोडेफार मसाले ॲड करूया. इथे मी लाल तिखट घेतलं 1 चमचा, अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे, 1 ते 1.5 चमचा इथे मी धण्याची पावडर टाकली, थोडासा गरम मसाला, थोडीशी आपण इथे जिऱ्याची पूड टाकूया, थोडीशी बडीशेपची पावडर टाकूया आणि थोडंसं ओवा टाकूया आपण कुस्करून आणि थोडीशी मी इथे ना पुदिन्याची पावडर पण टाकलेली आहे. त्याच्यामुळे ना अगदी पचायला हलके जातात आणि थोडंसं हिंग पण टाकायचं. हिंगामुळे खूप छान टेस्ट येतो आणि चवीपुरतं मीठ टाकूया. हे सगळं टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये. साधारण 1 ते 2 पळ्या तेल टाकूया. त्याच्यामुळे काय होईल, पराठे ना अगदी मस्त नरम सॉफ्ट लागतात. आणि इथे आपली मेथी आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, ती टाकून द्यायची आहे आणि थोडं-थोडं पाणी टाकून याचा आपण डो मळून घ्यायचा आहे. पाणी टाकताना एकदम तुम्ही टाकू नका, थोडं-थोडं पाणी टाकूनच तुम्ही याचा डो अगदी व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही. म्हणजे पराठे अगदी छान मस्त सॉफ्ट लागतात खाताना. आता आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार छोटा-मोठा करू शकता. इथे मी अशा प्रकारे पराठा लाटून घेते आहे. म्हणजे पराठा कसा लाटताना ना अगदी थोडासा जास्त पातळ पण नाही लाटायचा, जास्त जाड पण नका लाटू. मीडियम साईजचा लाटायचा आहे, म्हणजे अगदी भरपूर वेळेपर्यंत तो अगदी सॉफ्ट लागतो आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हा पराठा देऊ शकतात किंवा कुठे तुम्ही बाहेर जाता ट्रॅव्हल्सला, तेव्हा पण तुम्ही असे पराठे घेऊन जाऊ शकतात. खूप टेस्टी लागतात आणि खूप बऱ्याच वेळेपर्यंत ना हे पराठे ना अगदी सॉफ्ट राहतात आणि खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. अगदी झटपट तयार होतो, काही जास्त वेळ लागत नाही. बघा, अशा प्रकारे मी ट्रायंगल आकाराचा केला आहे, म्हणजे मुलांना कसं असे वेगवेगळे आकार दिसले ना की त्यांना खावंसं वाटतं. आता आपण याला मस्तपैकी छान दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे तेल लावून. दोन्ही साईडने मस्त तेल लावायचं आणि अगदी व्यवस्थित त्याचे काठ वगैरे शेकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपलं पराठा बघा तयार झालेला आहे. किती मस्त दिसते, तुम्ही पाहू शकताय. दोन्ही साईडने मी याला तेल लावून घेते, म्हणजे कसं अगदी हा बऱ्याच वेळेपर्यंत सॉफ्ट राहतो आणि शेकताना सुद्धा व्यवस्थित शेकायचं आहे आपल्याला. हे बघा, आपला पराठा तयार झालेला आहे. किती मस्त टम्म फुललेला आहे पराठा, तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पराठा बनवू शकता आणि तुमच्या मुलांना खाऊ घालू शकतात. अगदी छान पराठे लागतात हे. तुम्ही गरमागरम द्या किंवा बनवून ठेवा, कधीही द्या तरीसुद्धा हे पराठे असे छान लागतात. त्याच्यासोबत तुम्ही हा मिरचीचा ठेचा मस्त तेल टाकून कांदा-बिंदा सगळं व्यवस्थित घेतलं, कांदा, काकडी, मुळा, तर खूपच छान मजा येते. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पराठे बनवा. कुठे जाताना, ट्रॅव्हल्सला जाताना तुम्ही ही पराठे बनवून घेऊन जाऊ शकता आणि अशा प्रकारे मस्तपैकी खुडा आणि पराठा, मेथीचा पराठा आणि खुडा असं तुम्ही इतके छान लागते ना ही रेसिपी, अगदी खाऊन मन खुश होऊन जातं. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा जास्तीत जास्त रेसिपी पाहण्याकरता प्रगतीज किचन अँड रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय.